मित्रवर्य गुणेशजी आणि मंचावर बसलेले सर्व सन्माननीय सूत्रसंचलन करणारे श्रीरामजी, जय श्रीराम, आणि समोर बसलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला खूप अभिमान वाटतो आज या कार्यक्रमात आल्यावरती. उगाचच कुठला तरी राजकारणी आलाय आणि काहीतरी बोलतोय आणि बोलून जायचंय असा हा विषय नाही. सगळ्यात पहिल्यांदा प्राऊड मोमेंट अशी आहे की हॉर्स रायडिंग, अश्वारोहण म्हणून एक कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये भले छोट्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे, पण मोर दॅन 50% अटेंडीज आर विमेन्स. म्हणजे त्या सगळ्या अश्वारोहक असतील असं नाही, अश्वारोहकही आहेत इथे, त्यांच्या आया आहेत आणि ज्या त्यांच्या आया नाहीत अशाही महिला आहेत. काही लोक आपल्या धर्मपत्नीला घेऊन देखील आलेले आहेत. जोपर्यंत महिला ही एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत परिवार समजू शकत नाही आणि त्याच्यामुळे महिलेनी एखादी गोष्ट नीट समजणं आवश्यक आहे. आई घडवते आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटलं एकतर इथे मुली आहेत सगळ्या जवळपास. दुसरी गोष्ट अश्वारोहण आहे. म्हणजे मला अनेक वेळेला भारतात सगळीकडे ज्यावेळेला मी प्रवास केला, सर्व राज्यांचा किमान 3 वेळा 4 वेळा मी प्रवास केला आहे. काही काही राज्यांचा 10 वेळा 15 वेळा 20 वेळा प्रवास केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा मी सांगतो मी पुण्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे, त्यावेळेला लोक मला विचारतात, हाँ आपके वहाँ पर जो है जो महिलाएं हैं धोती जैसी साड़ी पहनती है. त्यावेळेला मी त्यांना नीट समजावून सांगतो, ये जो धोती जैसी साड़ी पहनती है आप कहते हैं ना, उसको हम मराठी में नऊवारी कहते हैं. और ये नऊवारी साड़ी पहनने का अगर कोई एकमात्र कारण है तो वो कारण ये है कि हमारे महाराष्ट्र की महिलाएं योद्धा हुआ करती थी, लड़ाई में जाती थी, रणरागिणी हुआ करती थी और रणांगण में जाते समय बिना हॉर्स राइडिंग के ये संभव नहीं था. और हॉर्स राइडिंग के लिए सबसे सुटेबल अगर कोई पोशाक है महिलाओं का तो वो नऊवारी साड़ी है. आप नऊवारी साड़ी पहन के हॉर्स राइडिंग कर सकती है. देशभरामध्ये जे घातलं जातं किंवा नेसलं जातं त्या 5 वारी पातळांनी कोणीही ना तर हॉर्स रायडिंग करू शकतो, ना तर बाईक चालवू शकतो. इव्हन त्यांच्यासाठी सायकल देखील वेगळी बनवावी लागते की समोरनं पाय ठेवून बसायचं. आणि नाहीतर बहुतेक सगळ्या महिला अशा पाठीमागे बसायच्या स्कूटरवरती, कारण त्या टांग टाकू शकत नव्हत्या. म्हणून भारतामधले हे 2 ड्रेसेस आहेत. एक पंजाबचा पंजाबी ड्रेस आणि दुसरा आपला महाराष्ट्राची नऊवारी. याचं कारण पुरुषही लढायचे आणि बाबासाहेब पुरंदरेंचं नाव आहे, त्यांची कल्पना आहे, त्यांच्या कल्पनेतनं साकार झालेलं संघटन आहे. ज्यांना नाही परवडत अशा 4 मुलांना स्पॉन्सर करणारी प्रामाणिक संस्था आहे. प्रामाणिक त्यांना एक कार्यकर्ता मिळाला आहे की जो हे सगळं पाहतो आहे. आणि त्याच्यामुळे मला वाघाडच्या जबड्यात घालुनी हात मोजिते दात जात ही अमुची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची, अशी कविता आहे जुनी. तर त्याच्यामध्ये अनेक कडवी आहे, पण एक कडवं महत्वाचं आहे. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपराही अमुची, तुम्हा काय ठाऊक ती लढली वीरांगना झाशीची, दाभाड्यांची उमा ती लढली चेन्नाम्मा कित्तूरची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. या लढणाऱ्या लढवय्या ज्या आमच्या महिला होत्या त्या सगळ्यांना हॉर्स रायडिंग यायचं. आणि त्याच्यामुळे हॉर्स रायडिंग इज ए पॉवरफुल गेम. इट इज नॉट ओनली ए गेम, ही एक विद्या आहे, हे एक ज्ञान आहे, हे एक शिक्षण आहे आणि हे मुली मुलांना सगळ्यांना मिळालंच पाहिजे. प्रयत्न करून समजा याला महाराष्ट्र राज्य शासनाने दर्जा दिला, खेळाचा दर्जा दिला, त्याला एक्सेप्ट केलं,
पुरस्कार चालू केले तर काही कारणांनी समजा मागे घेतली असेल अशी तुमची खंत असेल, जी असलीच पाहिजे, चौकशी करू. कारण आपल्या देशात अनेक वेळेला सरकारी अधिकारी असतात, ते काही ना काहीतरी खोटं घालून गोष्टी करत असतात आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना अनेक वेळेला माहिती असतं असंही नाही, होऊन जातं ते बंद, हे असं असं काहीतरी कारणे करून टाका. नक्की विचारू काय आहे याच्यामध्ये, माहिती घेण्याची मी प्रयत्न करीन आणि त्याच्यामध्ये जे काही योग्य ते करण्यासारखं आहे ते मी अवश्य करीन. आपल्या सगळ्यांच्या सोबत मी उभा राहीन. आणि याबरोबरच पुरुषही काही कमी नव्हते आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा देखील जो घोडा होता, काय नाव म्हणाला, कृष्णा. छत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा तर सगळ्यांना माहिती आहेच, पण महाराणा प्रतापांचा चेतक देखील माहिती आहे. आणि शेवटी बजाजनी जी स्कूटर काढली त्याच्यातल्या एका मॉडेलचं नाव त्यांनी चेतक ठेवलं आणि बजाज चेतक इज फेमस. तो चेतक कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरव्ह्यूमध्ये अक्षय कुमारनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला काही गाणी बिणी माहिती आहेत का चित्रपटांची? तर ते म्हणाले, हाँ वो दो ही गाने मुझे याद है, एक वो ज्योति कलश छलके याद है और एक वो पवन वेग से उडने वाले घोडे याद है. आपल्यापैकी अनेकांना ते लताजींचं जुनं गाणं माहिती नसेल. ओ पवन वेग से उडने वाले घोडे, तुझ पे सवार है जो, मेरा सुहाग है वो, रखियो रे आज उनकी लाज हो. आणि मागे टक 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 म्युझिक होतं, ऐका जरूर. आणि महाराणा प्रतापावरती असलेला तो चित्रपट आहे. आणि आपल्याला प्राणी प्रेम देखील याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे तुमचं काम आहे तोपर्यंत घोड्याची सगळी सेवा केली, पण मग तो वृद्ध झाल्यावर, आणि मग आपल्यामध्ये ते प्राणी प्रेम असलं पाहिजे. हिंदुत्वाची सगळ्यात महत्त्वाची जर कुठली क्वालिटी असेल, हिंदूंची कुठली विशेषता असेल, तर ती आहे कृतज्ञता, ग्रेटफुलनेस. आपण आईला नमस्कार करतो, वडिलांना नमस्कार करतो, गुरुजनांना नमस्कार करतो, वागतो. ग्रेटफुलनेस. सकाळी उठल्यावरती कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. मग समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नीम नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. आणि म्हणून आपण धरती मातेला म्हणतो की तू आई आहेस आणि तुला मी पाय लावतोय म्हणून मला क्षमा कर. म्हणून पहिल्यांदा वाकून आपण जमिनीला नमस्कार करून बेडवरनं पाय खाली ठेवतो. आता किती लोकांनी ही परंपरा चालू ठेवली मला माहित नाही, मी तरी करतो. माझ्या आईनी शिकवली, मी करतो, केली पाहिजे, कारण ग्रेटफुलनेस आहे. अशा पद्धतीचा ग्रेटफुलनेस सगळ्यां. का गायीबद्दल प्रेम आहे, का गोवंश हत्येबंदीबद्दल आम्ही बोलतो? कारण तिच्यावर सगळी इकॉनॉमी अवलंबून होती एकेकाळी आमच्या देशाची. बैल होते, त्यांच्या माध्यमातून शेती व्हायची, गाईचं दूध आम्हाला मिळायचं, गाईच्या शेणाने घर सारवलं जायचं, गाईच्या गोमूत्रांनी असंख्य गोष्टी याच्यात व्हायच्या. खास करून त्याच्यामध्ये जैविक खाद, ज्याला ऑर्गॅनिक, ज्याला आपण फर्टिलायझर्स म्हणतो, हे सगळं आपल्याला गाईपासून मिळायचं. म्हणून ग्रेटफुलनेस गाईप्रती. आणि मग सगळ्या पर्यावरणाप्रतीच ग्रेटफुलनेस. म्हणजे चिमणीला पाणी ठेवा, गरमीचे दिवस येत आहेत म्हणून सगळी पोरं इंस्टाग्रामवरती फोटो बिटो काढून टाकायला सुरुवात करतात की चिवताईला पाणी ठेवलं पाहिजे. कोविडमध्ये रस्त्यावरती जे स्ट्रेस होते त्यांना खायला मिळालं नाही, त्या मांजरांना आणि कुत्र्यांना आपण खायला ठेवलं. ग्रेटफुलनेस. सगळ्या चराचर सृष्टीमध्ये एकच परमेश्वर आहे, माझ्यामध्ये जो आहे तोच त्यांच्यामध्ये आहे. भारताची, हिंदुत्वाची, सनातन धर्माची शिकवण आहे, तेच आपण करतो आहोत. मग हे सगळं असताना तो घोडा, ज्या घोड्यावरती आपण रायडिंग केलं, जाऊन पुरस्कार घेऊन आलो, मेडल्स घेऊन आलो, टाळ्या बटोरल्या, तर तो वृद्ध झाल्यावर त्याची काळजी करण्याचं काम कोणाचं आहे? तेही आपलंच आहे. खर्चिक आहे, मला माहिती आहे. कारण हाथी पालना म्हणजे म्हणतात ना की एखादी गाडी आहे मोठी घेतली, अरे वो सफेद हाती आहे. कोणी खर्चिक जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो वो सफेद हाती आहे, म्हणजे त्याच्यावर खर्च खूप होतो. खर्चिक असलं तरी देखील आपलं कर्तव्य आपण सोडलं नाही पाहिजे.
आपण प्राण्यांची निगा राखली पाहिजे, आपण खेळामध्ये एक्सपर्ट झालं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये 100 सैनिकी शाळा चालू करण्यासाठी योजना केली, फंड्स दिले, इम्प्लिमेंटेशन चालू केलं. त्याच्यामध्ये ज्या पूर्वीपासनं सैनिकी शाळा होत्या त्यांच्या अपग्रेडेशनला त्याच्या 100 मध्ये ॲड करून, आणि असं झाल्यामुळे स्वाभाविक हॉर्स रायडिंगला बढावा मिळायला सुरुवात झालेली आहे. इट कॅन बिकम वन ऑफ द बेस्ट स्पोर्ट्स करिअर. आजच तुम्ही लक्षात ठेवा, आत्ता जसा भारत दिसतोय तसा नसेल. 2024 नंतर भारत खूपच बदललेला असेल. विश्वगुरु पदाकडे वेगाने जाणारा भारत तुम्ही बघाल. आणि मोदींनी म्हटलेलं आहे 2047 पर्यंत आपल्या देशाला डेव्हलप्ड कंट्री बनवायचं आहे. विकसित भारत, आज विकसनशील आहे, आज डेव्हलपिंग आहे. आपल्याला विकसित बनवायचं आहे, म्हणजे आपल्याला डेव्हलप्ड नेशन बनायचं आहे. आणि ही 25 वर्ष आपल्याला दूत बनायचं आहे की आपण आपल्या देशाचा विचार करू आणि आपल्या देशासाठी काम करू. 9 कामं त्यांनी करायला सांगितलेली आहेत. ती कामं सांगून माझं भाषण संपवतो. पहिली गोष्ट म्हणजे पाणी वाचवा. पाणी खराब करू नका, पाणी वाचवा, पाण्यामध्ये कचरा टाकू नका. सगळे पाण्याचे सोर्सेस प्रिझर्व करा, प्रोटेक्ट करा पाणी. दुसरं त्यांनी सांगितलं डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करा, मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन्स डिजिटल करा, कॅशचा वापर हळूहळू सोडून द्या. तिसरं काम त्यांनी सांगितलं स्वच्छता पाळा. आत्ता मी एका कार्यक्रमातून आलो, मला एक कॅनरा बँकेचे रिटायर्ड ऑफिसर भेटले. ते 29 वर्षांपासनं रोज सकाळी 3 तास ज्या शहरात असतात रस्त्यावर उतरतात, 3 तास स्वच्छता करतात. गाडगे बाबांचा आदर्श असू शकतो त्यांच्यासमोर. मोदींनी स्वच्छता पाळायला सांगितलेली. आपण आपल्या हातांनी घर स्वच्छ करतो, पण बाहेर गेल्यानंतर भारत मेरा घर है, इसको ध्यान में रखकर उसको भी स्वच्छ रखना चाहिए. आणि ज्याप्रमाणे जल सांगितलंय, डिजिटल सांगितलंय, स्वच्छ सांगितलंय, तसं लोकल सांगितलंय. आपल्या देशात बनलेल्या प्रोडक्ट्सना आपण आधी प्रायोरिटी दिली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये होतं की अरे ये क्या इंडियन है, कोई फॉरेन गुड है तो बताओ. पण झाले ते दिवस गेले. आता इंडियाचे प्रोडक्ट्स इतके सुपर्ब आहेत की इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता इंडियन प्रोडक्ट्सकडे प्राऊडली पाहिलं जातं. डू यू हॅव सम इंडियन प्रोडक्ट, असं आता चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्या डोक्यातनं ते डिलीट करून टाका. आणि व्यवसायामध्ये मी लोकांना सांगतो पुढे पुढे सगळे असे भारताचे प्रोडक्ट्स ठेवा. कोणी विचारलं तर हाँ है लेकिन क्यों अंदर रखा है, क्यों चाहिए, इंडिया का इतना अच्छा है ना. अशा पद्धतीने आपल्याला भारतीय उत्पादनांचा प्रोपगंडा केला पाहिजे, घेतलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे, प्रायोरिटी दिली पाहिजे. त्याच्यातनं इकॉनॉमी वाढेल, आपल्या देशाचा पैसा आपल्या देशामध्ये राहील. पाणी सांगितलं, स्वच्छता सांगितलं, डिजिटल सांगितलं, लोकल सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला मिलेट्सचा वापर करायला सांगितलं. जास्तीत जास्त मिलेट्सचा आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुमचं स्वास्थ्य खूप चांगलं राहतं. गुगल करा, आजकाल हे सगळे गुगलवरच असतात. त्यांना गुगल केल्यावरती सगळ्या गोष्टी मिळतील. तुम्ही आईबाबांना सांगा की मिलेट्स खाण्याने काय फायदा होतो. मिलेट्सचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला योगा नियमितपणे पालन करायला सांगितलेले, योगा करायला सांगितले फिटनेससाठी. त्यांनी योगा करण्याबरोबर आपल्या सगळ्यांना पहिले देश बाद में विदेश टुरिझमसाठी सांगितलंय. पहिले देश बाद में विदेश. आधी आपला देश बघा, पैसा आला तुमच्याकडे तर भारत फिरा. बाबा विश्वनाथाचा कॉरिडोर काय सुंदर बनवलाय, जाऊन बघा कधीतरी. केदारनाथ काय भव्य बनवले, जाऊन बघा कधी. सरदार आपले मित्र असतील नसतील, आपण जाऊन बघितलं पाहिजे. शीख समाज आपलाच आहे, गुरु गोविंद सिंग आपलेच आहेत. करतार सिंग कॉरिडोर असेल, नांदेडचा गुरुद्वारा असेल, आम्ही जाऊन बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या देश, नॉर्थ ईस्ट बघा किती सुंदर आहे. मी आयुष्यातली 25 वर्ष नॉर्थ ईस्टमध्ये काढले. शिलाँग सारखं सुंदर शहर नाही. बोमडीला आहे, तवांग आहे, अनिनी आहे, मेसुका आहे, काझीरंगा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जिथे तिरंगा झेंडा आझाद हिंद सेनेचा लावला ते मोयरांग आहे. नेताजींची जयंती आहे ते 23 तारखेला. तर आपला देश पहिल्यांदा बघा आणि मग विदेश बघायला जा. विदेश बघायला नाही असं नाही, पण पहिले अपना देश घुमो, उसके बाद में विदेश जाओ. इकॉनॉमी वाढेल, आपल्या देशाचा पैसा आपल्या देशात राहील, आनंद तेवढाच मिळणार आहे. जैविक शेती करायला सांगितलेली आहे.
अशा पद्धतीने ही 8 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि 9वी शेवटची गोष्ट त्यांनी सांगितलं, कुठल्याही एका गरीब माणसाला दत्तक घ्या, मैत्री करा त्याच्याशी, ठरवून मैत्री करा. हा खूप गरीब परिवार आहे, त्यांच्याशी मी मैत्री करीन, त्यांना कधीतरी घरी जेवायला बोलवीन, त्यांच्या घरी जाऊन मी जेवण करीन, त्यांना लगेच पैसे द्या असं अजिबातच नाही. इतक्या सरकारने दिलेल्या योजना आहेत, कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळवून द्या, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करा, तेही खूप मोठी गोष्ट असते. आणि गरिबांशी मैत्री करून त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी प्रत्येक जी कमवती फॅमिली आहे, जे वेल टू डू आहे, त्यांनी जर हे करायला सुरुवात केली, त्याग करायला सुरुवात केली, तर पाहता पाहता 2047 मध्ये आपला भारत विश्वगुरु बनेल. जगाची एक, ज्याला ते चुकीच्या शब्दाने म्हणतात सुपर पॉवर, आपल्याला काही पॉवर बिवर बनायचं नाही. आपल्याला जर पॉवर हवी असेल तर मनाचं, हम जीते हैं किसी ने देश तो क्या हमने तो दिलों को जीता है. सर हृदय जिंकणारा भारत आपल्याला बनवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये गेम्समध्ये हॉर्स रायडिंग आपलं एक महत्त्वाचं स्थान ठेवतं आणि त्या स्थानामध्ये आपण पुढे जावं अशा माझ्या आपल्याला शुभेच्छा आहे. आणि पुन्हा आपण मला कधी बोलवाल त्यावेळेला अशी स्थिती आलेली असेल की याच्या चौपट आकाराचा हॉल घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवावा लागेल. आणि मी आपल्या बरोबर कधीही कुठली अडचण आली तर मला सांगा. सुखाच्या प्रसंगात आठवण नाही ठेवली तरी काही हरकत नाही, संकटात आल्यावर सुनील देवधर एवढं नाव नक्की लक्षात ठेवा. टाळ्या वाजवल्यात, आपण जरा मातृभूमीचा जय जयकार करू. भारत माता की जय म्हणायचं. बोला भारत माता की. या हात नाही उचलत तुम्ही सगळेजण, काय पाकिस्तानसाठी ठेवलाय काय हात खाली? दोन्ही हात असे वर पाहिजेत सगळ्या आया बहिणींचा. नंतर मी फक्त आया बहिणींचा आवाजच ऐकवणार आहे तुम्हाला. आधी सगळे बोलू, बोला भारत माता की. आता थोडा आनंद आला. आता सगळे पुरुष गप्प बसतील. अब नारी शक्ती का आवाज सुनो. आणि तुम्हाला आपला आवाज दाखवून दिला पाहिजे. तुमच्या आवाजामधनं देवी अहिल्या, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता जिची जयंती 12 तारखेला येणार आहे, आणि लता मंगेशकर, MC मेरी कॉम सगळ्या निघाल्या पाहिजेत. फक्त मुली आणि महिला आया बहिणी बोलतील, बोला भारत माता की. कमजोर नाहीये, समजे ना. आता सगळी जण एकदा म्हणू, बोला भारत माता की. धन्यवाद, नमस्कार.